सॉल्व केलेले आहेत. त्याचे जे न्यूमरिकल्स आहेत त्या नोट्स मध्ये मी प्रोव्हाइड करेन. एक्स्ट्रा न्यूमरिकल्स जे आपण ऍड करणार आहेत ते. ओके, सो in this particular parameter we have to consider here the fourth chapter, that is the symmetrical and unsymmetrical. जर उशिरा आला तर आपापली बॅग आणि आपला आवाज शांत ठेवून बसा. ओके, so we have to consider here fourth chapter, that is the symmetrical and unsymmetrical faults are there, fault calculations are there. आता या चॅप्टर मध्ये आपल्याला symmetrical and unsymmetrical faults चे analysis करायचं आहे. ओके, why it is important? When the fault is occurs, but every system is consists of different types of faults. कुठली पर्टिक्युलर सिस्टीम 100% आउटपुट हे आपल्याला देत नाही, त्या ठिकाणी फॉल्ट हे होतातच. ओके, आपली जर समजा इलेक्ट्रिकल सिस्टीम तुम्ही कन्सिडर केला, इन अवर इलेक्ट्रिकल सिस्टीम देयर इज अ नंबर ऑफ फॉल्ट्स व्हिच कॅन बी कॅरीड आउट फॉर द कॅल्क्युलेशन ऑल्सो. एखादी मशीन जर समजा तुम्हाला डिझाइन करायची असेल, हे फॉल्ट अनालिसिस का करायचं किंवा कशासाठी इम्पॉर्टंट आहे हे फॉल्ट अनालिसिस हे बघू पहिला. when we design a synchronous machine, when we design a one induction motor or alternator, कुठली पर्टिक्युलर मशीन जर समजा तुम्ही डिझाइन करत असताल तर त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर मशीनच्या अक्रॉस जर फॉल्ट ऑकर झाला तर त्या फॉल्टवरचा इफेक्ट त्या पर्टिक्युलर मशीनवर किती प्रकारे पडणार आहे किंवा पर्टिक्युलर ती मशीन किती फॉल्टला कॅपेबल होईल का, तो जर फॉल्ट ऑकर झाला तर, किंवा that particular machine is able to bear that particular fault. Okay, that particular machine it can be able to bear that fault. आता bear करणे म्हणजे काय करणे, त्या पर्टिक्युलर फॉल्ट ऑकर झाल्यानंतर ती मशीन ही कमीत कमी नुकसान व्हायला पाहिजे त्या मशीनमध्ये. ओके, लक्षात येते, मॅक्सिमम पार्ट हा हेल्दी राहायला पाहिजे त्याचा. मग त्यासाठी हे सगळे फॉल्ट अनालिसिस आपण करतो. व्हॉट इज मीन बाय अनालिसिस? अगोदरही आपण बघितलेलं होतं अनालिसिस बद्दल, मी विचारलं होतं. अनालिसिस इज नथिंग बट द नंबर ऑफ थिंग्स वी हॅव टू distribute that things and we get information about that. तुमच्या त्या पर्टिक्युलर अनालिसिस मध्ये कुठल्याही गोष्टीचं अनालिसिस जर तुम्ही करत असाल तर त्या टर्मला आपण पहिल्यांदा डिस्ट्रीब्यूट करतो आणि त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण घेतो देतो. अकॉर्डिंग टू दॅट इन्फॉर्मेशन वी हॅव टू टेक अ मेजर्स. ओके, आपल्याला पर्टिक्युलर त्याला चेंज करता येतं किंवा त्यामध्ये जर समजा आपल्याला काही बदल करायचा असेल तर according to that particular analysis we can easily done that things. Okay, so in that particular system also symmetrical and unsymmetrical faults are there. Symmetrical faults and unsymmetrical fault कशासाठी आपण वापरले गेलेले किंवा आपल्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये दोन प्रकारचे फॉल्ट्स आपल्याकडे अवेलेबल असतील. व्हॉट इज मीन बाय फॉल्ट? सगळ्यात पहिल्यांदा ते बघा, पहिल्यांदा अनालिसिस बघितलं आपण जनरली. फॉल्ट म्हणजे काय? इट इज ॲबनॉर्मल कंडिशन इन युअर सिस्टम. ओके, नॉर्मल कंडिशनला तर तुम्ही फॉल्ट म्हणणार नाहीये. इट इज अ वन टाइप ऑफ कंडिशन. इन दॅट पर्टिक्युलर कंडिशन युअर सिस्टम गेट्स ॲबनॉर्मल. ओके, म्हणजे ती व्यवस्थित वर्क करणार नाही. मग अशा केस मध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर कंडिशनला काय म्हणायचं? फॉल्ट म्हणायचं. देयर आर द टू टाइप्स ऑफ फॉल्ट्स, सिमेट्रिकल फॉल्ट्स अँड अनसिमेट्रिकल फॉल्ट्स आर देयर. इथं लक्ष द्या. Symmetrical faults and unsymmetrical faults. आता सिमेट्रिकल फॉल्ट जर समजा तुम्ही बघितला तर ह्या सिमेट्रिकल फॉल्ट्स मध्ये सिंपल आहे की तो जो फॉल्ट आहे तो प्रत्येक फेज वर सेम पडतो. ओके, सेम सगळे फेजेस हे काय होतात? फॉल्टी कंडिशन मध्ये जातात. त्याला तुम्ही काय म्हणणार? सिमेट्रिकल म्हणतात. ओके, दॅट पर्टिक्युलर फॉल्ट इज हॅव्हिंग अ फेज सिक्वेन्स. ओके, सेम फेज सिक्वेन्स इज देयर. या पर्टिक्युलर फॉल्ट मध्ये फेज सिक्वेन्स सुद्धा काय राहतो? तुमचा सेम राहतो. म्हणजे जे काही फॉल्ट करंट तुमचे फ्लो होणार आहेत तुमच्या डिफरंट फेजेस मधून, आर फेज मधून एक फॉल्ट करंट
फ्लो होईल, वाय फेज मधून फॉल्ट करंट फ्लो होईल, बी फेज मधून फॉल्ट करंट फ्लो होईल. ओके, तर त्या प्रत्येक करंट मध्ये जो फेज सिक्वेन्स आहे किंवा जो पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट आहे, दॅट पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट ऑल्सो सेम देईल. म्हणजे सगळ्या गोष्टी सेम आहेत, त्याला आपण काय म्हणणार, सिमेट्रिकल. एवढंच लक्षात ठेवा आता सध्या पुढे. त्याला आपण डीप मध्ये जनरली बघणार आहोत पुढे. सिमेट्रिकल का म्हणलं जातं, अनसिमेट्रिकल का कन्सिडर केलं जातं. ओके, सेकंड वन दॅट इज द अनसिमेट्रिकल फॉल्ट्स. आता हे जे फॉल्ट्स आहेत ते पर्टिक्युलर कुठल्या तरी एका फेजवर किंवा दोन फेजेसवर ऍट अ टाइम ऑकर होतात जनरली. दॅट इज नथिंग बट द अनसिमेट्रिकल इज देयर. All the three phases are cannot be getting disturbed by that fault. According to this particular fault, we are distribute or disturb only one or two phases. Okay, एक किंवा दोन phases particular तुम्ही त्याला काय करता, डिस्टर्ब होतात जनरली. मग ते शॉर्ट सर्किट होतील किंवा ओपन सर्किट होतील. लक्षात येत आहे, दोन प्रकारचे पर्टिक्युलर सर्किट्स आपल्याकडे तयार होतात इन अ फॉल्टी कंडिशन. एक तर पर्टिक्युलर सर्किट तुमचं ओपन सर्किट होतं किंवा शॉर्ट सर्किट होतं. दोन प्रकारे तुम्ही पर्टिक्युलर तुमच्या फॉल्टला रिप्रेझेंट करता. हे दोनच सर्किट्स त्या ठिकाणी डेव्हलप होतात इन अ फॉल्टी कंडिशन. लक्षात येते, समजतंय. ह्या दोन सर्किटमुळेच तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये करंट हा हेवीली फ्लो होतो किंवा होतच नाही. लक्षात येते, एक चांगला एक्झाम्पल का, कारण फॉल्ट मध्ये एक तर तुमचा करंट हा 0 होतो किंवा पर्टिक्युलर मॅक्सिमम होतो. लक्षात येते, 0 कधी होतो जनरल, ओपन सर्किट मध्ये, आणि मॅक्सिमम कधी होतो, शॉर्ट सर्किट मध्ये. म्हणून मी काय म्हणलं, ओपन सर्किट किंवा शॉर्ट सर्किट, त्या दोनच कंडिशन राहायला पाहिजे. एक तर तुमचा पर्टिक्युलर 0 करंट 0 नाहीतर मॅक्सिमम होतो. इन बिटवीन असेल तर ती नॉर्मल कंडिशन असेल. या दोघांमध्ये जर समजा तुमचा करंट असेल, ओके, मग आता त्याची व्हॅल्यू समजा 10 एंपियर आहे किंवा 20 एंपियर आहे, तर त्या कंडिशन मध्ये काय व्हायला पाहिजे, तुमचा करंट हा किंवा तुमची सिस्टीम ही नॉर्मल वर्किंग कंडिशन मध्ये असायला पाहिजे. लक्षात येतंय, समजतं जनरली. ओके, सो दॅट इज नथिंग बट द अनसिमेट्रिकल फॉल्ट. मग तिथं RY, YB, BR कुठल्याही दोन फेजेस मध्ये त्याला तिथं आपण इंट्रोड्यूस करू शकतो त्या फॉल्ट. फेज सिक्वेन्स तुमचा सेम नसणार आहे. ओके, तिथं पर्टिक्युलर फेज सिक्वेन्स त्या ठिकाणी सेम नसणार. मग या कंडिशन मध्ये आपण सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल फॉल्ट्सचे कॅल्क्युलेशन्स, अनालिसिस, त्यावर असणारे न्यूमेरिकल ह्या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये आपण बघणार. गेटिंग माय पॉइंट? ओके, ऑनलाइन स्टुडंट्स, you can also understand that introduction about your chapter. Tell me. Okay, now okay, आता सिमेट्रिकल फॉल्ट्स असतील किंवा अनसिमेट्रिकल फॉल्ट जर समजा ऑकर झाला, तर त्या केस मध्ये सिमेट्रिकल कंपोनेंट्स आणि अनसिमेट्रिकल कंपोनेंट्स तयार होतील. सिमेट्रिकल फॉल्ट मध्ये जो करंट फ्लो होईल, जे व्होल्टेज त्याच्या अक्रॉस डेव्हलप होणार आहे त्या पर्टिक्युलर सिस्टीमच्या अक्रॉस, त्याला आपण सिमेट्रिकल कंपोनेंट्स म्हणणार. अनसिमेट्रिकल फॉल्ट जर तयार होत असेल तर त्याच्या अक्रॉस जे व्होल्टेज आणि करंट डेव्हलप होणार आहे, जी पॉवर डेव्हलप होणार आहे, त्या पर्टिक्युलर पॉवरला तुम्हाला काय म्हणायचं आहे, अनसिमेट्रिकल कंपोनेंट्स. गेटिंग माय पॉइंट? लक्षात येते? अरे सिमेट्रिकल असेल अँड अनसिमेट्रिकल, ह्याच्या अक्रॉस करंट डेव्हलप होईल, व्होल्टेज डेव्हलप होईल, पॉवर डेव्हलप होईल, त्याला आपल्याला काय म्हणायचं, सिमेट्रिकल कंपोनेंट्स. आणि ह्याच्या अक्रॉस करंट येईल, व्होल्टेज येईल, पॉवर येईल, ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय म्हणायचं, त्याला अनसिमेट्रिकल कंपोनेंट्स म्हणायचं. गेटिंग माय पॉइंट? आता अनसिमेट्रिकल कंपोनेंटला जर समजा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल, ओके, अनसिमेट्रिकल कंपोनेंट्सला जर समजा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर सिमेट्रिकल कंपोनेंट्सचा यूज करावा लागतो. लक्षात येते? हे दोघंही एकमेकांवर डिपेंड आहेत. जर सिमेट्रिकल कंपोनेंटला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याला आपल्याला अनसिमेट्रिकल मध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि मग कॅल्क्युलेट करावं.
वन बाय वन आपण बघणार आहोत. आतापर्यंत काय लक्षात घेतलो? फॉल्ट कोणते? सिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल मीन्स all the three phases are disturbed. Unsymmetrical, any other one or two phases are only disturbed. Okay, phase sequence are same and different are there. In that particular system, there are the components are there. In the symmetrical faults, symmetrical components are there. Unsymmetrical fault, unsymmetrical component. लक्षात येते? समजतं जनरल? ओके. आता जे कंटेंट मध्ये पहिला जो पर्टिक्युलर पॉइंट आहे तो काय आहे? सिमेट्रिकल कंपोनेंट्स ट्रान्सफॉर्मेशन इज देअर. म्हणजे सिमेट्रिकल कंपोनेंट्सचा यूज करून अनसिमेट्रिकल कंपोनेंटला ट्रान्सफॉर्म करायचं किंवा चेंज करायचं. लक्षात येते? समजतं जनरली? मग बाय युजिंग दॅट पर्टिक्युलर ट्रान्समिशन लाईन्स असतील, ट्रान्सफॉर्मर असेल, सिंक्रोनस जनरेटर असेल, अल्टरनेटर असेल, प्रत्येक मशीनच्या अक्रॉस तुम्हाला काही कंपोनेंट्स त्या ठिकाणी यूज करावे लागतात. त्याला आपल्याला काय म्हणायचं? सिमेट्रिकल कंपोनेंट्स. ओके, सिमेट्रिकल कंपोनेंट्स त्या ठिकाणी यूज करायचे आपल्याला. जर तुम्ही बघितलात सिंक्रोनस जनरेटर जर कन्सिडर केलात कधी, तर आपण ती टर्म आपण एक्सक्लूड केलेली आहे का? XD डॅश XQ डॅश बघितलं कधी? डायरेक्ट ऍक्सेस रिएक्टन्स, नेचर ऍक्सेस रिएक्टन्स सिंक्रोनस जनरेटर मध्ये नाही. X01 R01 कधी? बरं, आता बघितलं त्यासाठी सांगितलं. जर समजा लक्षात येत नसेल एक 4-5 वर्षापूर्वीच, तर हे 4-5 मिनिटापूर्वीच तर लक्षात येईल. ओके, हे बघितलं. हा, आता मला सांगा हे पर्टिक्युलर काय आहे? रेजिस्टन्स अँड रिएक्टन्स ह्याचे कंपोनेंट्स आहेत. लक्षात येते? X or R02, X02, X dash, R dash, that is nothing but the components. म्हणजे एक मेन पॅरामीटर, एक मेन थिंग रेजिस्टन्स, रिएक्टन्स, त्याचे सेपरेट कंपोनेंट्स अकॉर्डिंग टू. आता हे कंपोनेंट्स कुठं बघितले? ट्रान्सफॉर्मर मध्ये. लक्षात येते? समजतं जनरली? ट्रान्सफॉर्मर मध्येच काय? बरं, इंडक्शन मोटर मध्ये जाऊ द्या, जनरल समजतं जनरली. आता जर समजा ट्रान्सफॉर्मर किंवा इंडक्शन मोटर मध्ये जर तुम्ही हे कंपोनेंट बघितला, तर XD किंवा XQ हे सिंक्रोनस जनरेटर मध्ये बघतो. म्हणजे माझं सांगण्याचा हेतू काय? मला काय हे शिकवत बसायचं नाही आता. मला मी काय सांगतोय जनरल, प्रत्येक मशीनच्या अक्रॉस वेगवेगळे कंपोनेंट यूज होतात. सगळ्या मोटरला, सगळ्या मशीन्सला एकच कंपोनेंट यूज होत नाही. लक्षात येते? समजते जनरली? रेफर टू प्रायमरी साइड, रेफर टू सेकंडरी साइड म्हणून आपण R1 डॅश, R2 डॅश कन्सिडर केलेलं होतं. These are also components and every machine is having a different components. मग फॉल्ट असतील, प्रत्येक मशीनवर फॉल्ट ऑकर होणार आहे. असं काही आहे का? ट्रान्सफॉर्मर बनवलाय फॉल्ट नाहीये तिथं, असं कधी होणार नाही. ट्रान्सफॉर्मर वर सुद्धा फॉल्ट ऑकर होईल, सिंक्रोनस जनरेटर वर सुद्धा फॉल्ट ऑकर होईल, किंवा ट्रान्समिशन लाईन वर सुद्धा फॉल्ट ऑकर होईल. मग प्रत्येक फॉल्टच्या अक्रॉस ज्या ठिकाणी तो फॉल्ट ऑकर झाला त्याच्या अक्रॉस ते कंपोनेंट आपल्याला यूज करायचे आहे. ते पहिल्या पॉइंट मध्ये आहे. सेकंड पॉइंट मध्ये आपण काय बघणार? दॅट इज द फॉल्ट अनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. ज्या वेळेस फॉल्ट ऑकर झाला, आता कंपोनेंट बघितले आपण, कंपोनेंट बघितल्यानंतर ज्या वेळेस फॉल्ट ऑकर झाला त्या कंपोनेंट्सला यूज करायचं आणि त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. दॅट इज द न्यूमेरिकल पार्ट इज देअर. लक्षात येते? समजतं जनरली? त्यांनी सांगणार झालं की शॉर्ट सर्किट करंट 10 आहे, व्होल्टेज 230 आहे, रेजिस्टन्स ड्रॉ करा, रिएक्टन्स ड्रॉ करा. असं येत नाही एवढं सोपं, बट एक सांगतोय की कंपोनेंट सांगतात ते जनरली, त्याची व्हॅल्यू देतात. अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युलाज वी हॅव टू टेकिंग द आन्सर्स आर. थर्ड ह्याच्यामध्ये काय कन्सिडर केलंय? सिलेक्शन ऑफ सर्किट ब्रेकर अँड अनसिमेट्रिकल फॉल्ट इव्हॅल्युएशन. आता सिमेट्रिकल फॉल्टचे इव्हॅल्युएशन झाल्यानंतर अनसिमेट्रिकल फॉल्ट इव्हॅल्युएशन. मग त्या ठिकाणी वेगवेगळे, सिमेट्रिकल मध्ये एकच फॉल्ट येतो, ऑल दी 3 लाईन्स आर शॉर्ट सर्किटेड. Okay, but in a case of an unsymmetrical fault, there are the different parameters, different faults are there. According to that fault, we are getting a different calculations. आणि जर कॅल्क्युलेशन्स डेरिव्हेशन्स असतील तर त्याप्रमाणे त्याचे न्यूमेरिकल सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. मग कोणकोणते फॉल्ट आहेत? सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट, लाईन टू लाईन फॉल्ट, डबल लाईन टू ग्राउंड फॉल्ट.
ओके, अँड सिंगल लाईन और डबल लाईन ओपन सर्किटेड फॉल्ट. हे पहिले 3 काय शॉर्ट सर्किट मुळे फॉल्ट तयार होतात. गेटिंग माय पॉइंट. पहिले जे 3 आहेत, लाईन टू ग्राउंड, डबल लाईन टू ग्राउंड अँड लाईन टू लाईन, दॅट ऑल आर शॉर्ट सर्किटेड. ओके, अँड जो डी आहे सिंगल और डबल, दॅट इज द ओपन सर्किटेड. म्हणजे आगे तुम्ही काय बेसिक कन्सेप्ट क्लिअर ठेवा. फॉल्ट हे किती प्रकारचे आहेत? फक्त दोनच, शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट. सर्किट एक फॉल्ट कधी तयार होईल? ज्यावेळेस सर्किट एक तर ओपन सर्किट होईल किंवा शॉर्ट सर्किट होईल. मग ते कसं झालं? डिपेंडिंग अपॉन दॅट पर्टिक्युलर पॅरामीटर्स, कुठल्या पॅरामीटरवर तो शॉर्ट सर्किट झाला किंवा ओपन सर्किट झाला, त्यावरून त्याचे टाइप्स पडलेले. अकॉर्डिंग टू दॅट फॉल्ट्स वी आर ऑल्सो हॅव्हिंग अ डिफरंट कंपोनंट्स. मग त्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं. लक्षात येते? समजतं जनरल? ओके, दिस इज द कंटेंट्स. There are the two systems are. आता सिमेट्रिकल म्हणा किंवा सिमेट्रिकल कंपोनंटला कन्वर्ट करण्यासाठी आपण स्टार्ट करतो. आता सगळ्यात पहिल्यांदा एक असेल तुमची अनबॅलन्स्ड सिस्टीम. ओके, दॅट इज द अनबॅलन्स सिस्टीम. आता अनबॅलन्स सिस्टीम मध्ये काय होतं? जे काही करंट तुमच्या डिफरंट फेजेस मधून तयार होते, 3 फेजेस असतील समजा, आर, वाय अँड बी. प्रत्येक फेजेस मधला करंट हा पर्टिक्युलर सेम नसणार. त्याला तुम्ही काय म्हणणार? अनबॅलन्स. ओके, अँड बॅलन्स सिस्टीम इज नथिंग बट ऑल दी फॉल्ट करंट्स आर सेम. प्रत्येक फेज मधले पर्टिक्युलर करंट हे काय असणार? सेम असणार. ओके, आता जर समजा तुम्ही हे बघितलं जनरल स्टार डेल्टा कन्व्हर्जन मध्ये आपण बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड सिस्टीम बघितली होती बघा. Z1, Z2 and Z3 ऑल दी थ्रीज आर इक्वल इन नेचर, तर त्याला तुम्ही बॅलन्स म्हणत होता. ओके, इफ एनीवन इज डिफरंट और नॉट इक्वल टू बोथ वन, then it is a unbalanced in nature. सेम तसंच आहे इथं सुद्धा. इथं पर्टिक्युलर जो करंट आहे तो पर्टिक्युलर करंट हा सेम नसेल तर त्याला काय म्हणणार आहे? अनबॅलन्स्ड सिस्टीम. ओके, अँड इफ देयर इज द करंट इज सेम और इक्वल इन नेचर, then that particular system is called as unbalanced system. आता ह्या ठिकाणी जर समजा ह्या पर्टिक्युलर अनबॅलन्स सिस्टीम मध्ये नंबर ऑफ फेजर्स त्या ठिकाणी डेव्हलप होतात. अनबॅलन्स्ड सिस्टीम मध्ये n नंबर ऑफ फेजर्स तुम्ही त्या ठिकाणी तयार करता. फेजर्स म्हणजे काय? 3 करंट असतील, IR, IY and IB. All these 3 currents are represented by the different vectors or phasors. ओके, प्रत्येक करंट हे तिन्ही करंट पर्टिक्युलर आपल्याला एका वेक्टर डायग्राम मध्ये किंवा फेजर डायग्राम मध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. गेटिंग माय पॉइंट? लक्षात येतंय? तसे n नंबर ऑफ फेजर्स तुमच्या अनबॅलन्स्ड सिस्टीम मध्ये असतील. लक्षात येतंय? समजतंय? आता जर समजा मी ह्या पर्टिक्युलर n नंबर ऑफ फेजर्सला जर मी काय केलं? रिझॉल्व केलं into the different phases. It is also here in the n. इथं सुद्धा नंबर ऑफ फेजर्स आहेत. लक्षात येतंय? आता मी काय केलं? एक अनबॅलन्स्ड सिस्टीम घेतली, त्यामध्ये n नंबर ऑफ फेजर्स आहेत, त्याला मी रिझॉल्व केलं. कशात रिझॉल्व झालं? परत दुसऱ्या n नंबर ऑफ फेजर्स मध्ये झालं. पण ज्यावेळेस हे n नंबर ऑफ फेजर्स तुम्ही कन्सिडर करणार आहेत, त्या पर्टिक्युलर सिस्टीमला किंवा त्या पर्टिक्युलर फेजर्सला आपण काय म्हणणार आहे? सिमेट्रिकल कंपोनेंट म्हणणार. त्याला आपण काय म्हणणार? जनरली सिमेट्रिकल कंपोनेंट्स म्हणणार. ती जी लाईन आहे ना, त्याला पर्टिक्युलर मला एवढं कन्सिडरेशन करायचं. अँड दॅट पर्टिक्युलर फेजर्स आर बॅलन्स्ड. त्या पर्टिक्युलर अंडरलाइन केलेल्या किंवा हायलाइट केलेल्या लाईनचं एवढं डिस्क्रिप्शन आहे. ओके, इफ द अनबॅलन्स्ड सिस्टीम having a n phases
n number of phasors are there, that particular phasors are resolved into the balanced n phasors. ओके, कारण सिस्टीम कुठली आहे बॅलन्स, त्यामुळे आपण काय केलं बॅलन्स फेजर्सला मी रिझॉल्व केलं. If that particular phasors are balanced in nature, then that particular components are called as the symmetrical components. त्या components ला आपल्याला काय म्हणायचं symmetrical components. Getting my point? समजतंय, लक्षात येतंय? आता यामध्ये काही अवघड आहे का? बरं, symmetrical components are there. First one, positive sequence components. त्या अगोदर काही टर्म आहेत. ओके, that is R Y B is the phases. ये माहित आहे का? R Y B it is the phases are. Okay, this one V R V Y and V B are the unbalanced voltages. Unbalanced voltages, same IR, IY and IB are the unbalanced current असतात. ओके, लक्षात येतंय? VR1, VR2, VR0. Okay, or VY1, VY2, VY0. Okay, and VB1, VB2 and VB0. प्रत्येक फेजला 3 कंपोनेंट मध्ये डिवाइड केलं. ओके, लक्षात द्या. आता ह्या ठिकाणी हे जे सगळे आहेत ते कोण आहेत? फेज व्होल्टेज नाही, बॅलन्स्ड व्होल्टेजेस. ओके, आता त्या ठिकाणी तुम्हाला कन्सिडर काय केलंय जनरल, दॅट इज द सिक्वेन्स कंपोनेंट म्हणून त्याला. दॅट इज द सिक्वेन्स कंपोनेंट्स. फेज व्होल्टेजेस येत नाही. फेज व्होल्टेज म्हणजे कसं माहिती आहे का? VRY, त्याला फेज व्होल्टेज. आणि VR म्हणजे काय? ओन्ली that is the line. ओके, इकडे लक्ष द्या. हे इम्पॉर्टंट आहे. हे जर समजलं तर पुढचं डेरिवेशन समजतं जनरल. पहिल्यांदा मी काय रिप्रेझेंट केलं? RYB इट इज द फेजेस. VR, VY, VB, IY, IR, IY and IB are the unbalanced voltages and current are. Next one, we are included their components. म्हणजे ह्या VR ला जर मला रिझॉल्व केलो मी, म्हणजे काय? हा एक फेजर आहे. तो कशाचा आहे? अनबॅलन्स्ड सिस्टीमचा आहे. मी जे का आता लिहिलेलं होतं, अनबॅलन्स्ड सिस्टीमचं जे व्होल्टेज आहे त्याला जर मी रिझॉल्व केलं इनटू द कंपोनेंट्स. कोणकोणते कंपोनेंट आहेत? हे 3 कंपोनेंट आहेत R चे. VR1, VR2 and VR0 is there. लक्षात येते? त्या पर्टिक्युलर कंपोनेंटला मला काय म्हणायचं? सिमेट्रिकल कंपोनेंट म्हणायचं. ती जी लाईन अंडरलाईन केलेली आहे किंवा हायलाइट केलेली आहे बघ, ती लाईन मध्ये काय सांगितलं आपण? इफ द अनबॅलन्स्ड सिस्टीम इज हॅव्हिंग अ n नंबर ऑफ फेजर्स. म्हणजे काय? अनबॅलन्स्ड व्होल्टेजेस कोणते? VR. याला जर समजा मी रिझॉल्व केलं तर त्या 3 पार्ट मध्ये तो रिझॉल्व होतो. आणि त्याला आपण काय म्हणणार? सिमेट्रिकल कंपोनेंट म्हणणार, सिक्वेन्स कंपोनेंट म्हणणार. तेच सांगितलं मी. लक्षात येतंय? समजतं जनरल? आता फर्स्ट आहे पॉझिटिव्ह सिक्वेन्स कंपोनेंट्स. ओके, आता त्यामध्ये फर्स्ट बघा, द सेट ऑफ 3 फेजर्स आर इक्वल इन मॅग्निट्यूड. ओके, अँड फेज सिक्वेन्स इज सेम.
जर समजा पर्टिक्युलर 3 फेजेस आहेत, त्यांचं मॅग्निट्यूड हे इक्वल आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय? अरे व्हॉट इज द मॅग्निट्यूड? अरे मॅग्निट्यूड म्हणजे काय? कशाला सांगायला म्हणा, पहिलं ते मॅग्निट्यूड सांगा म्हणा. व्हॅल्यू बरं, हे बघा लक्षात ठेवायला हे खूप इम्पॉर्टंट आहे. 10 at an angle 30 degree. Okay, this is a magnitude, this is angle, and this is vector or phasor. लक्षात येते ना? समजते जनरल? हाँ, this one magnitude, amplitude. Okay, this is angle phi. आणि या दोघांना जर समजा तुम्ही घेतलं तर काय होतं? वेक्टर किंवा फेजर होतो. त्या फेजर वरूनच आपल्याला सायनोसॉइडल वेव्हफॉर्म ड्रॉ करता येते. लॉट ऑफ कन्फ्युजन. बर, होईल ते दूर होईल, कारण आपण तेच जनरली सगळं बघणार आहोत. तर त्या ठिकाणी जर समजा आता फर्स्ट स्टेप मध्ये किंवा फर्स्ट पॉइंट त्यांनी काय सांगितलेलं आहे, इट इज अ सेट ऑफ 3 फेजेस इक्वल इन अ मॅग्निट्यूड अँड द डिस्प्लेस्ड फ्रॉम ईच अदर बाय 120 डिग्री. ओके, जर समजा नंबर ऑफ एक सेट आहे 3 फेजरचा. ओके, 3 फेजेस आहेत, त्यामध्ये ते पर्टिक्युलर 120 डिग्री डिस्प्लेसमेंट आहे त्यांची. ओके, एकमेकांमध्ये 120 डिग्री ते अँगल डिस्प्लेस तयार करतात जनरल. After that one, it is in a phase and having the same phase sequence is there. Okay, what is the phase sequence is there? In this particular PDF, we have to consider here this one. Okay, he figure consider kara, A figure. And that particular displacement or these 3 phases are having a displacement of 120 degree each other. Okay, and it gives the suffix 1. Getting my point? लक्षात येते? हो, बघा ज्या पर्टिक्युलर सिमेट्रिकल कंपोनेंट्स, these are the 9 symmetrical components are there. हे टोटल किती आहेत? एकूण 9 सिमेट्रिकल कंपोनेंट्स आपण जनरली लिहिलेले आहेत. आपल्याला माहित नाहीये ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का झिरो आहे. In that particular sequence, these are the first positive sequence components we can calculate it here. How can we calculate this particular? If the suffix that component is a 1. कुठल्याही पर्टिक्युलर सफिक्सचा किंवा पर्टिक्युलर कंपोनेंटचा सफिक्स 1 असेल तर तो काय आहे? पॉझिटिव्ह सिक्वेन्स आहे. मीन्स इन दिस पर्टिक्युलर कंडिशन VR1, VY1 and VB1, that is the positive sequence component is there. ज्याचा सफिक्स 1 आहे त्याला तुम्ही काय म्हणणार? पॉझिटिव्ह सिक्वेन्स कंपोनेंट म्हणणार. गेटिंग माय पॉइंट? डिस्प्लेस्ड फ्रॉम ईच अदर बाय एन अँगल 120 डिग्री, म्हणजे प्रत्येकामधला जो अँगल आहे तो 120 डिग्री आहे. सेकंड कंडिशन झाली. मी ती फेजर डायग्राम डायरेक्टली ड्रॉ करत नाहीये. ती फेजर डायग्राम कशी ड्रॉ केली ते सांगतो जनरल. पहिलं काय केलं आपण? ते 3 फेजेस घेतले. का घेतले? कारण सफिक्स 1 होता. पॉझिटिव्ह सिक्वेन्स पहिली ए डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आहे. त्याप्रमाणे मी सेकंड कंडिशन काय सांगितली? 120 डिग्री अँड फेज सिक्वेन्स इज सेम. मीन्स R, Y and B. That is the phase sequence is there. Anti-clockwise rotation is there. Sorry, clockwise. म्हणजे फेज सिक्वेन्स सेम आहे. म्हणजे R झाल्यानंतर Y, Y झाल्यानंतर B. That is the phase sequence is there. That is the same. ओके, लक्षात येते? मग ह्या पर्टिक्युलर तिन्ही कंडिशनला सॅटिस्फाय केल्यानंतर जी फेजर डायग्राम आपल्याला भेटते, that particular phasor diagram is denoted this one. VR1,
VY1 VB1 is there. लक्षात येत आहे? This is 120, this is 120 and this is 120. तसंच आहे का? ओके. दिस इज द पॉझिटिव्ह सिक्वेन्स कंपोनंट. हे झालं एक. याच्यामध्ये किती कव्हर झाले? 3 कंपोनंट कव्हर झाले. कोणकोणते? VR1, VY1 and VB1. ओके. तर बघा हे आहे पॉझिटिव्ह. ओके. आता सेकंड, that is the negative sequence component is there. Okay, हे लिहून घ्या. पॉझिटिव्ह सिक्वेन्स कंपोनंट त्याच्या अक्रॉस ड्रॉ करा. फेज सिक्वेन्स और नेगेटिव्ह सिक्वेन्स कंपोनंट. In the negative sequence component, all the components are equal in a magnitude. त्या magnitude particular प्रत्येकांचं सेम आहे. Phase displacement is also 120 degree from each other. Okay, but it is denoted by suffix 2. Okay, त्या particular negative sequence ला आपण कशाने डिनोट करतो? 2 ने डिनोट करतो. Therefore, we get a sequence component that is VR2, VY2 and VB2 is there. प्रत्येकामधला जो अँगल आहे तो किती आहे? 120 degree. Displacement is other. Magnitude is the same, but it is phase sequence is changed. Phase sequence is different is it? Phase sequence काय होणार आहे तिथं? चेंज होणार. Look at here this one. Phase sequence change झाला की RYB झाला. Okay. Sorry, RB आणि Y झाला. Means phase sequence is different than the actual one. Original component सोबत तो phase sequence different आहे. Getting my point? So therefore we have to consider here, that is VR2, VB2 and VY2. लक्षात येतंय? समजतं जनरल? काय चेंज केलं फक्त? सिक्वेन्स चेंज केला. ऍक्च्युअल ओरिजिनल काय होतं? VR2, VY2 and VB2 यायला पाहिजे होता, बट इट इज नॉट कन्सिडरेबल देयर. दॅट निगेटिव्ह सिक्वेन्स आर एक्झॅक्टली अपोजिट इन नेचर. त्यामुळे आपण तो सिक्वेन्स काय केला? चेंज केला. जर तुम्ही ओरिजिनल जर गेलात तर त्याची डायरेक्शन चेंज होते. अँटी क्लॉकवाईज रोटेशन होते तुम्हाला भेटते. ओरिजिनल जर तुम्ही गेलात R, Y and B, पण आपल्याला डायरेक्शन चेंज करायची आहे का? नाही. आपल्याला ऍक्च्युअल मॅग्निट्यूड, आपल्याला सिक्वेन्स बघायचा आहे. अँड दॅट सिक्वेन्स आर हॅव्हिंग अ चेंज ऑर डिफरंट मॅग्निट्यूड किंवा सॉरी डायरेक्शन जर चेंज केला फक्त अँटी क्लॉकवाईज आणि ओरिजिनलच कन्सिडर केला तर त्याची साइन चेंज होते व्होल्टेजची. ती आपल्याला करायची नाहीये. ओके. निगेटिव्ह सिक्वेन्स म्हणा किंवा पर्टिक्युलर तुमचं डायरेक्शन जर नुसती चेंज केला, म्हणजे असं जर केलं तर हे काय होणार आहे? अँटी क्लॉकवाईज रोटेशन भेटणार आहे. म्हणून याच्या व्हॅल्यूज या निगेटिव्ह येतात. आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यूज नकोय. आपल्याला सिक्वेन्स चेंज केला तर सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह येणार. गेटिंग माय पॉइंट? लक्षात येतंय? दॅट इज द निगेटिव्ह सिक्वेन्स कंपोनंट. राईट डाऊन देयर. कुठला? अँगल सेमच असणार आहे प्रत्येकाचा. ओके. अँगल हा कुठं नसणार आहे? झिरो सिक्वेन्स मध्ये तुमचा अँगल हा नसणार आहे. झिरो सिक्वेन्स मध्ये अँगल हा झिरोच राहतो. ओके. ते येणार आहे नेक्स्ट याच्यामध्ये मी ते सांगणार आहे तिथे. राईट ऑन देयर निगेटिव्ह फेज. In this particular sequence component कोणकोणते आहेत? VR0, VY0 and VB0 is there. ओके. आता ह्यामधला जो अँगल आहे ह्या तिघांमधला तो किती असेल? 0 डिग्री. 120 डिग्री नसणार. फेज सिक्वेन्स तुमचा तिथं फेज सिक्वेन्स सुद्धा काय असणार आहे? 0 असणार. फेज सिक्वेन्स सुद्धा तिथं नाही.
कारण अँगलच नाहीये तर फेजेसच तयार होत नाही, सिक्वेन्सच भेटत नाही आपल्याला. ओके, अँड मॅग्निट्यूड इज द सेम. मॅग्निट्यूड हे पर्टिक्युलर सेम असणार आहे. अजून काय लिहित होतो आपण? दॅट इज फेज सिक्वेन्सेस. डायरेक्टली वी हॅव टू ड्रॉ दॅट वन. दॅट इज and all are parallel to each other. फेज 0 अँगल 0 असल्यामुळे हे सगळ्या तिन्ही फेजेस तुमचे एकमेकांना काय असतील? पॅरलल असतात. VR0, VY0 and VB0. That is the zero sequence component. That is the zero sequence component. Zero sequence आपल्याला माहित आहे. We are calculating here that is the main unbalanced voltages. That is the unsymmetrical components. Unsymmetrical components ला जर समजा कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह सिक्वेन्स प्लस निगेटिव्ह सिक्वेन्स प्लस झिरो सिक्वेन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपोनंट. म्हणजे VR जर कॅल्क्युलेट करत असाल तर कॅल्क्युलेशन मध्ये काय येईल? VR1 प्लस VR2 प्लस VR0. R चे कंपोनंट 3 आहेत. एक पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो. त्या तिघांना जर समजा तुम्ही एकत्र लिहिला तर त्याची व्हॅल्यू डायरेक्टली 0 येते. ओके, लक्षात येते? सो वी हॅव टू कन्सिडर हियर VY. काय येईल आता सांगा बरं? VY1, VY2, VY0 and VB0. These are the unbalanced voltages. आता मला सांगा हे सगळं केलं कशासाठी? डायरेक्टली मला याची व्हॅल्यू माहित नव्हती. ओके, VR, VY आणि VB ची व्हॅल्यू मला माहित नव्हती. अनबॅलन्स्ड होते ते, कधीही चेंज होत होते. ओके, ते माहित होतं का आपल्याला? नाही. मग मी काय केलं? ह्या पर्टिक्युलर VR ला 3 कंपोनेंट मध्ये रिझॉल्व केलं. VR1, VR2 and VR0. VY1, VY2, VY0. VB1, VB2, VB0. या तिघांचे ऍडिशन केला तर तुम्हाला कंप्लीट अनबॅलन्स्ड व्होल्टेज भेटतं. गेटिंग माय पॉइंट? या पर्टिक्युलर तिघांचे ऍडिशन केला तर VY भेटतो and this one we get here VB. लक्षात येते? समजते जनरल? अंडरस्टँड दॅट थिंग्स. आता इकडे लक्ष दे रे. VR1 अजून झालं नाही, मला गेलं नाही मी अजून परत. VR1 ओके, हे ऍज इट इज ठेवलं. VR2 ला VY2 मध्ये रिप्रेझेंट करायचं. ओके, किंवा ह्या VY2 ला रिप्रेझेंट करायचं VR2 मध्ये. बघ उद्या बघू आपण.